संपूर्ण संपेपर्यंत 75 सभा संपूर्ण महाराष्ट्रात होती आणि लोकांनी सुरू केलेल्या राजकारणाचं एक उदाहरण म्हणून निर्भय वनच्या सभा या सगळीकडे गाजत आहेत. लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो. म्हणजे आम्ही दोघं काही खूप प्रसिद्ध नाही किंवा आमच्या चेहऱ्यांना काही खूप राजकीय व्हॅल्यू नाही, आम्ही कोणत्या राजकीय पक्षाचे सदस्य नाही, तरी सुद्धा केवळ निमंत्रणावरून केवळ लोक एकमेकांना सांगून जेव्हा 10,000 लोक आमच्या सभांना जमतात तेव्हा त्याचा अर्थ असा आहे की मोदी आणि शहा यांनी चालवलेल्या सरकारविरुद्ध, त्यांनी चालवलेल्या राजकीय प्रक्रियेविरुद्ध आणि त्यांच्या प्रवृत्तीविरुद्ध लोकांच्या मनामध्ये प्रचंड राग आहे आणि तो राग एकत्रितपणे आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतो. तो प्रयत्न करताना केवळ बेताल काहीतरी वक्तव्य करायचं किंवा केवळ विनोद करायचे, त्यांनी तर अनेक विनोद केलेले आहे राजकीय स्वरूपाचे सुद्धा आणि बेताल वक्तव्य केले, पण ते सांगताना ते खोटे कसे आहेत. राजकारणाचा आधार त्यांचा खोटारडेपणावर आहे. त्याचबरोबर अंधश्रद्धाळू ते आहेत, वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांना नाही आणि काहीही बोलून केवळ धर्माच्या आधारे आग लावून आपण मतं मिळवू शकतो अशा प्रकारचा त्यांचा जो बळावलेला आत्मविश्वास आहे, त्याच्यामध्ये नागरिकांची भूमिका महत्वाची आहे. कारण आपण नागरिक म्हणून त्यांना तशा पद्धतीने स्कोप दिला म्हणून ते आज आपल्यावर सत्ता करत आहेत आणि तशी सत्ता उलटून टाकणं ही नागरिकांची जबाबदारी आहे. कोणताही राजकीय पक्ष याच्यानंतर येईल, ते चुका करतील तर त्यांना सुद्धा सांगण्याचं धाडस आपल्यामध्ये असलं पाहिजे की तुम्ही चूक करताय. लोकशाहीचं महत्त्व तेच आहे की नागरिकांच्या सहभागातून लोकशाही मजबूत झाली पाहिजे आणि आता एककल्ली पद्धतीची जी राजकीय प्रक्रिया सुरू झालेली आहे ती हुकुमशाहीची आहे आणि म्हणून त्याला विरोध आहे. जळगावमध्ये सुद्धा आपण पाहतो, नागपूरमध्ये सुद्धा आपण पाहतो, जिथे जिथे सत्ता केंद्र सुरू झालेलं आहे आणि ते सत्ताबाह्य सत्ता केंद्र पद्धतीने वागायला लागले. त्याच्यामध्ये गिरीश महाजन इथे तसे वागतात, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रात तसे वागतात, अजितदादा पवार तसे वागतात, एकनाथ शिंदे सुद्धा तसं वागतात आणि काल तर त्यांनी तसं वक्तव्य सुद्धा केलं जाहीरपणे की मी मोदी आणि शहांना कळवलं की मी माझं काम केलेलं आहे, आता तुम्ही तुमचं काम करा. म्हणजे याचा अर्थ तुम्ही निवडणूक आयोगाला सांगा पक्ष चिन्ह आणि धनुष्यबाण मला द्या आणि त्यांनी ते केलं. अशा पद्धतीने जी काही षडयंत्र उघड होत आहे, जाहीरपणे लोक सांगत आहेत, तर ती जाहीरपणे अशी खोटारडेपणाची वाच्यता करण्याची हिंमत जी आहे ती कशी येते हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की सत्ताबाह्य सत्ता केंद्र तयार व्हायला नको. म्हणजे गिरीश महाजन हे स्वतःला लीडर समजतात, पण आमचं असं स्पष्ट मत आहे की ते लीडर नाही, ते महाराष्ट्रातले एक मॅनेजर म्हणून, पॉलिटिकल मॅनेजर म्हणून इमर्ज झालेले आहे आणि त्याच्यामुळे सुरतमध्ये सुद्धा दलाल नावाचा यांचा माणूस निवडून येतो, कारण की दलाली करणाऱ्यांना इथे महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून मग निर्भयपणे हे सांगायला पाहिजे की आम्हाला मॅनेजर नको, आम्हाला लीडर पाहिजे. आणि मग लीडरचा शोध लोकशाहीचा सुरू आहे, म्हणजे आमचा नाही, लोकशाही लीडरच्या शोधात आहे आणि ती लिडरशिप सामान्य माणसांनी आता आपल्या हातात घेतलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये यांना खूप मोठा सेटबॅक बसणार. मोदी विरुद्ध लाट केवळ महाराष्ट्रात नाही, भारतामध्ये अनुभवायला मिळत आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये 48 पैकी 38 पर्यंत जागा या महाविकास आघाडीच्या येऊ शकतात आणि तो केवळ मोदींमुळे भाजपचा होणारा पराभव ठरणार आहे असं आम्हाला मुद्दाम सांगायचं आहे. याच्यानंतर काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. ही पार्श्वभूमी आम्ही सांगितली. एक फक्त 2 गोष्टी ऍड करतो. पीपल्स पॉलिटिक्स म्हणून एक हे सुरू करताना ती कल्पना नव्हती आमची अशी काही, पण नंतर ती कल्पना आता आमच्या लक्षात येते की ती भारतभर जाऊ शकते. त्याच्यामध्ये 2 पॉलिटिक्स म्हणताना आपल्याकडे फक्त पॉलिटिक्स ऑफ वोट असं लोक समजतात, तर त्याच्या बियॉन्ड एक पॉलिटिक्स ऑफ ओपिनियन पण आहे. म्हणजे मताला मतच म्हणतात मराठीत, म्हणजे वोट दिलं तरी मत आणि ओपिनियन पण मत. तर ओपिनियनचं जे पॉलिटिक्स आहे, पॉलिटिक्स ऑफ ओपिनियन इन फेवर ऑफ डेमोक्रेसी आणि कॉन्स्टिट्यूशन, लोकशाही आणि संविधानाच्या बाजूने मत बनवत जाणे लोकांचं, ती प्रक्रिया आता आम्हाला असं वाटलं की ह्या निमित्ताने आम्हाला सांगितलं की ही प्रक्रिया भारतभर जाऊ शकते आणि आज मोदी उद्या कोणी परवा कोणी, पण लोकांचा जो प्रभाव राजकारणात असायला पाहिजे तो या प्रक्रियेमधून येऊ शकतो असं आम्हाला वाटलं की पॉलिटिक्स ऑफ ओपिनियन त्याच्यामधून. 405चा नारा लागल्यानंतर आपल्यासह अनेकांनी सांगितले की संविधान बदलायच्या दृष्टीने किंवा त्यासाठीच हा 405चा नारा दिला जातो.
पण तांत्रिकदृष्ट्या कायदेशीरदृष्ट्या जर 400+ जागा मिळाल्याही भाजपाला तर घटनाबदल करणं त्यांना शक्य आहे. घटनाबदल करणं हे सहसा शक्य नाही, पण यांनी करून दाखवलं की घटनाबदल असा होऊ शकतो. म्हणजे एक बेकायदेशीर कायदा, जसं की आपण निवडणूक रोख्यांचा पाहिला, की जेव्हा लक्षात आलं की निवडणूक रोख्यांचा कायदा अशा पद्धतीने करता येणार नाही कारण राज्यसभेत आपलं बहुमत नाही, मग राज्यसभेमध्ये आपल्याला माघार घ्यावं लागेल, तर मग मनी बिलच्या माध्यमातून कायदा आणायचा आणि मग तो लोकसभेत केवळ पारित करून घेऊन त्याला कायदा म्हणून मान्यता द्यायची आणि मग निवडणूक रोखे हा राजकीय दरोडेखोरीचा प्रकार कायदे मान्य करायचा. आणि हे माहीत असताना की इतर राजकीय पक्ष सुद्धा निवडणूक रोखे घेऊ शकणार आहेत, पण याचा विश्वास त्यांना आहे की इतर राजकीय पक्षांना थोडीफार अमाऊंट कोणीतरी डोनेट जरूर करतील, पण आपण कारण की त्यांना कॉन्ट्रॅक्ट देणार आहोत इतर कंपन्यांना, त्या बेसिसवर सगळ्यात जास्त फंड आपण जमा करू शकतो. अशा पद्धतीने जे असंवैधानिक कार्य आहे ते काही भारतीय संविधानाला मान्य नाही. मग संविधानाला धोका आहे तो असा आहे, लोकशाहीला धोका आहे तो असा आहे, म्हणून हे अशा पद्धतीने संविधान बदलतात. आता संविधानामध्ये सुधारणा करण्याची, संविधानामध्ये लोकांच्या आवश्यकतेचे बदल करण्याची प्रक्रिया आर्टिकल 368 मध्ये मेन्शनच केलेली आहे. त्यामुळे त्या सगळ्या सुधारणा ज्या पंडित नेहरूंपासून तर मनमोहन सिंग पर्यंत सगळ्या पंतप्रधानांनी केल्या, त्याला आपण संविधानात बदल केला असं म्हणतो. तर बदल आणि परिवर्तन, बदल आणि व्यापकपणे सकारात्मक परिवर्तन याच्यामध्ये फरक आहे, म्हणून त्याला कायदेविषयक संशोधन असं म्हणतात. तर हे कायदेविषयक संशोधन करत नाहीये, तर हे संविधानात बदल असा करणार मूलभूत हक्क काढून घ्यायचे, सेंटर आणि स्टेटचे जे रिलेशन आहे की निधी दिला पाहिजे सरकारने. तर आपण पाहिलं की 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा यांनी निधीच दिला नाही. निधी न देण्याबद्दल हायकोर्टात केसेस झाल्यासाठी हायकोर्टात सांगावं लागले तुम्ही असमान निधी तुमच्या आमदारांना जास्त आणि बाकीच्यांना कमी असं देऊ शकत नाही. आता ही संविधानिक तरतूद काय आहे की सगळ्यांना निधी विकासासाठी दिला पाहिजे, पण केवळ राजकीय पक्षाचाच विचार करून तुम्ही निधी वाटप करता तर ते चुकीचं आहे. असे संविधानिक जे बदल आहे ते घटनेला मान्य नाही आहे, तसे हे करणार आहेत, म्हणून यांना 400 पार पाहिजे. आणि हे आम्ही म्हणत होतो, पण त्यानंतर त्यांचे खासदार म्हणायला लागले. लल्लू सिंग जे अयोध्येचे खासदार आहेत त्यांनी म्हटलं, नंतर हेगडेंनी म्हटलं, आंध्र प्रदेशातल्या अनंतकुमार हेगडेंनी, आणखी त्यांच्या एक बाई आहेत मुख्य पदावरचे, त्यांनी हे सांगितलं. त्याच्यामुळे त्यांनी हे मान्य केलं आणि या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींनी एकदाही म्हटलं नाही, म्हणजे अयोध्येमध्ये परवा ते पूजा करायला गेले, ते सूर्याची किरण वगैरे पडणार तिथे, तर तेव्हा लल्लू सिंग हा त्यांचा खासदार त्यांच्यासोबत होता. त्यांनी जाहीरपणे एकदाही वक्तव्य केलं नाही की लल्लू सिंग यांनी त्या दिवशी जे 400 पार झाल्यावर आम्ही संविधान बदलणार असं म्हटलं, ते चुकीचं आहे असं नरेंद्र मोदी म्हणत नाहीत. म्हणून हे सगळं शंकास्पद आहे. मूलभूत हक्क आणि संविधानाची स्कीम जी आहे, योजना ही कशा पद्धतीने राज्यव्यवस्था चालवायची ही बदलणं हे धोका आहे. काल तुम्ही एक आरोप केलेला होता की राहुल नार्वेकरांनी हे जे काही घटनाबाह्य पद्धतीने सरकार आणलेले आहे त्या संदर्भात काय सांगायचं होतं? राहुल नार्वेकर हे घटनाबाह्य पद्धतीने इथे सरकार स्थापन करण्यामध्ये मदत करणारे एक प्यादे आहेत आणि त्यांनी, म्हणून मी काल मुद्दामून भाषणात पण उल्लेख केला की या जळगावने एक अत्यंत सुज्ञ माणूस, सुशिक्षित माणूस, प्रामाणिक आणि सभापती किंवा विधानसभेचा अध्यक्ष म्हणून खूपच निस्पृह असलेला एक मधुकरराव चौधरी नावाचा माणूस महाराष्ट्रातला, ज्यांनी संविधानाची नैतिकता एवढ्या उंचीवर नेऊन ठेवली. तीच आपण पाहतो की राहुल नार्वेकर नावाच्या विधानसभा अध्यक्षांनी एवढी खाली पाडली की राजकीय पक्षासाठी जणू काही संविधानिक पदाचा गैरवापर करायचा, हे न्यायालयाने म्हटलं. त्यानंतर गव्हर्नरच्या पदाचा त्यांनी गैरवापर केला की लोकशाहीने प्रस्थापित केलेलं सरकार उलटवून टाकण्यामध्ये राज्यपालांचा हातभार आहे, सहभाग आहे, हे अत्यंत वाईट आहे असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की राहुल नार्वेकर हे खरं तर अपात्र आहेत लोकशाहीच्या दृष्टीने, विधानसभा अध्यक्ष होण्यासाठी सुद्धा आणि याच्यानंतर कोणत्याही निवडणुकीमध्ये निवडून येण्यासाठी सुद्धा. पण जेव्हा बहुमताचं राजकारण असते, मतांचं राजकारण असते, तेव्हा असे लोक सुद्धा निवडून येतील, पण या प्रवृत्ती नागरिकांनी ओळखायला पाहिजे असं आम्ही सांगतो. नक्की काय केलं त्यांनी की तुम्ही त्यांना अपात्र करायला पाहिजे असं म्हणता? मग मी एकच उदाहरण देईन की त्यांनी तर सगळी प्रक्रिया एकदम चुकीची चालवली. जिथे साक्षी पुरावे घ्यायचे नसतात, ऍडज्युडिकेशन आपण म्हणतो त्याला, की कोर्टामध्ये जे साक्षी पुरावे चालतात तशी क्वासी ज्युडिशियल अथॉरिटी समोर साक्षी पुरावे चालत नसतात. पण त्यांनी हे कागदपत्र द्या, ते कागदपत्र द्या असं करून कागदपत्र बोलवण्यामध्ये वेळ घालवला. त्यानंतर त्यांनी तिथे साक्षी पुरावे घेतले आणि सांगितलं की माझी प्रक्रिया मी ठरवणार. ठीक आहे, तुमची प्रक्रिया तुम्ही ठरवा, पण समरी प्रोसिडिंग म्हणून एक भाग असतो की तुम्ही जलद गतीने ती केसेस चालवली पाहिजे, त्यासाठी तुम्हाला साक्षी पुराव्याची गरज असते. ते सुद्धा तत्व त्यांनी पाळलं.
आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे जेव्हा त्यांनी निर्णय दिला तेव्हा त्यांनी सांगितलं की कोणीच अपात्र नाही, सगळेजण पात्र. म्हणजे एकनाथ शिंदे गटाचे सगळे पात्र आणि उद्धव साहेबांसोबतचे सगळे पात्र. मग हा निर्णय देताना त्यांनी कारण काय दिलं? त्यांनी सांगितलं की पक्षाच्या अंतर्गत वादाचा हा मुद्दा आहे. 10व्या शेड्यूलमध्ये स्पष्टपणे 6व्या परिच्छेदात सांगितलेलं आहे की जेव्हा पक्षांतर्गत वादाचा प्रश्न नसतो आणि पक्षांतर बंदीचा म्हणजे डिफेमेशन याचा प्रश्न असतो, आपण म्हणतो अँटी डिफेक्शनचा, त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेतला की 6व्या परिच्छेदात म्हटलंय की या संदर्भातले निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतील, म्हणून राहुल नार्वेकरांकडे प्रकरण पाठवलं की हे पक्षांतर बंदीचं प्रकरण आहे. आणि राहुल नार्वेकर जर म्हणतात की हे पक्षांतर्गत वादाचं आहे, पक्षाच्या अंतर्गत वादाचं आहे, तर मग राहुल नार्वेकरांना अधिकारच नाही. कायद्याच्या दृष्टीने, संविधानाच्या दृष्टीने त्यांना शून्य अधिकार आहे की त्यांनी हे प्रकरण हाताळायला पाहिजे होतं, निर्णय द्यायला पाहिजे होता. त्यांनी हे प्रकरण सरळ सुप्रीम कोर्टाकडे परत पाठवायला पाहिजे होतं, पण त्यांनी तसं केलं नाही. संपूर्ण निर्णय दिला आणि सगळ्यांना पात्र ठरवलं. हे राजकारण जे आहे ते चुकीचं आहे. हा निर्णय जो आहे तो असंविधानिक आहे. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा अपमान करणार आहे आणि म्हणून राहुल नार्वेकर यांचा निर्णय पूर्णपणे 100% चुकीचा आहे असं माझं. त्यांनी असं म्हटलं होतं की कायद्यातल्या ज्या कमी आहेत त्या कमी ओळखून आम्ही हा निर्णय दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्याचा आम्ही प्रयत्न करतो, असं त्यांनी त्यावेळेला म्हटलं होतं. जेव्हा तिथे दोघं साईडचे जे पात्र केले त्याच्यावरती नाही बघा, अशी नेमकी कुठली कमी आहे कायद्यामध्ये की ज्याच्यावर दोघंही पात्र झाले? कायद्यातली कमी काही असेल असं समजू, कायद्यात प्रत्येक कायद्यात कमी, असं तुम्ही कायदा दाखवा ज्याच्यामध्ये कमी नाही. प्रत्येक कायद्यात कमी असते आणि म्हणून त्याला एक शब्द आहे, त्याला आपण लिगल इंटेंट असं म्हणतो आणि दुसरा शब्द आहे कॉन्स्टिट्युशनल इंटेंट. कॉन्स्टिट्युशनल इंटेंट म्हणजे काय? संविधानाचा उद्देश काय आणि तो कायदा करण्याचा उद्देश काय. या कायद्याचं सरळ सरळ नाव आहे पक्षांतर बंदी विरोधी कायदा. मग याचा अर्थ पक्षांतर सहजासहजी आपण अलाव करायचं नाही, पण पक्षांतर प्रक्रिया पाळून आपण अलाव करायचं. मग पक्षांतर अलाव करायचं नाही असा कायदा असेल तर सोप्या पद्धतीने पक्षांतर करण्याचा कायदा असायचं नाव आहे. कायद्याचा इंटेंट आहे पक्षांतर बेकायदेशीर पद्धतीने आणि पक्षाचा विश्वासघात करून नये, पक्षविरोधी कारवाई ही तुम्हाला अपात्र ठरवते. एवढं सोपं असताना कायद्यामध्ये कमतरता आहे म्हणून तुम्ही तुमच्या मनाचे अर्थ काढू शकत नाही. आम्हाला कायदा शिकवताना सांगितलेलं आहे की कायद्याचा अर्थ जसा आहे तसाच काढायचा, त्याच्यामध्ये तुम्ही दुसरं इंटरप्रिटेशन करू शकत नाही. तुम्ही घटना आणि परिस्थिती इंटरप्रिटेशन करू शकता, कायद्याचं इंटरप्रिटेशन उद्देश बघून तुम्ही करू शकत नाही. राहुल नार्वेकर यांनी अत्यंत चलाखी दाखवलेली आहे आणि ही चलाखी, त्यांच्या बुद्धीचा गैरवापर त्यांना कोणीतरी करायला लावलेला हे दाखवणारी आहे. मी तिथे हजर होतो तेव्हा पाहत होतो की ते आमच्या नजरेला नजर देऊन बोलत नव्हते, कारण की त्यांच्यामध्ये एक आपण त्याला म्हणतो गिल्टी फिलिंग. क्रिमिनल लॉमध्ये एक शब्द आहे गिल्टी फिलिंग, म्हणजे जो गुन्हा आणि चूक करतो त्याला जाणीव असते मनातून की आपण काहीतरी चुकीचं करतो आणि ती भावना घेऊन राहुल नार्वेकर तिथे ते निर्णय देत होते, प्रक्रिया चालवत होती. राहुल नार्वेकरांनी 100% बेकायदेशीरता या महाराष्ट्रामध्ये रुजवलेली आहे. त्यांच्या मागे देवेंद्र फडणवीस ही ताकद असेल तर ती ताकद महाराष्ट्राच्या राजकारणाला एक कीड लावणारी आहे आणि त्यामुळे त्या देवेंद्र फडणवीसांच्या चुकीच्या राजकारणाला महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी विरोध करायला पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर जर सुप्रीम कोर्टात तुम्ही म्हटले की केस दाखल केलेले आहेत अजूनही, जर त्याचे निर्णय आले तर या 40 आणि राष्ट्रवादीचे जे फुटलेले आमदार आहेत यांना जर पक्षांतर बंदी जर दिली आणि निवडणूक लढवण्यास बंदी दिल्यानंतरचं दुसरं ऑप्शन वगैरे काही असेल का? मला असं वाटतं की सर्वोच्च न्यायालयाने आधी जो निर्णय दिलेला आहे त्याच्या अनुषंगानेच पुढचा भाग सर्वोच्च न्यायालयाला निर्णय द्यावा लागणार आहे. त्याच्यामध्ये राज्यपालांवर ताशेरे ओढणं हा एक भाग अपरिहार्यपणे सर्वोच्च न्यायालयाला पुन्हा करावा लागेल. त्याचप्रमाणे हे जे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आहे यांच्या कृतीबद्दलचं विश्लेषण सर्वोच्च न्यायालयाला कडक शब्दात करावंच लागेल आणि ते करतील अशी मला 100% खात्री आहे. आणि एकनाथ शिंदे तसंच त्यांच्यासोबत पळून गेलेले सगळे आमदार, अजितदादा पवार आणि त्यांच्यासोबत पळून गेलेले आमदार, या सगळ्यांना सर्वोच्च न्यायालय अपात्रच ठरवणार. नाहीतर मग सरकारने कायदा बदलावा. आता हे आपणच म्हणत नाही, अनेक लोकांनी यापूर्वी सुद्धा संसदेत म्हटलं की मग कायदाच नको ना, कायदा बदलून टाका, रद्द करून टाका कायदा. पण मग राजकारणात स्थैर्य आलं पाहिजे म्हणून पक्षांतर बंदीचा कायदा आणलेला आणि पक्षांतर कशाही पद्धतीने करण्यासाठी कायदा नाही. तर ती अराजकता संपवली पाहिजे, त्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय महत्वाचा ठरेल. पुन्हा पक्षाचं जे नाव शिवसेना आणि जे पक्ष चिन्ह आहे धनुष्यबाण हे पुन्हा उद्धव साहेब ठाकरे यांच्याकडे येऊ शकतं का? मला कायदेशीर दृष्टिकोनातून 100% वाटते की
की कोणाची बाजू घेण्यासाठी मी हे म्हणत नाही आहे. कायद्याच्या दृष्टीने आणि कायद्याच्या अन्वयार्थाने आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे यांना शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह हे परत मिळणार. राष्ट्रवादीला सुद्धा शरद पवार साहेबांना ते पक्षचिन्ह आणि पक्षाचं नाव परत मिळणार आणि यांना भाजपमध्ये जाण्याशिवाय एक तर पर्याय असणार नाही किंवा फुटीरांचा एक वेगळा पक्ष काहीतरी नाव त्यांनी ठरवलं पण असेल आतापर्यंत, तशा पद्धतीचा एक नवीन पक्ष ते काढणार. चौधरी सर, पंतप्रधानांची अनेक भाषणं जी आहेत ती हेट स्पीचच्या कॅटेगरीत येतात. सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स आहेत की हेट स्पीचवर सुमोटो ॲक्शन झाली पाहिजे, तक्रारी करूनही कारवाई होत नाही. आपण कसं बघतोय? आता हेट स्पीचची सुरुवात खरं तर निवडणूक आयोगापासूनच होते. आपल्याला माहिती आहे की रमेश पडवणच्या केसमध्ये बाळासाहेब ठाकरेंना धार्मिक तुम्ही वापर केला, धर्माचा राग सभांमध्ये, म्हणून नुसतंच निवडणूक लढवत नाही तर 6 वर्ष मत द्यायला सुद्धा बंदी केली होती. आता पंतप्रधान उघडपणे म्हणतात बजरंग बलीचं नाव द्या आणि मत, त्याच्यावरती निवडणूक आयोग काही करत नाही. आता हे कोणी करायचं हा मुद्दा आहे. म्हणजे तक्रारी लोकही करतील किंवा क्रिमिनल कंप्लेंट सुद्धा पर्सनल करतील, पण त्याच्यावर ऍक्शन कोण घेणार हा मुद्दा आहे आताचा. ना निवडणूक आयोग ऍक्शन घेणार नसून आता सुप्रीम कोर्टचा निर्णय सुद्धा बोलत होते. 2 गोष्टी तुम्ही लक्षात घ्या की सुप्रीम कोर्ट आता निरीक्षण नोंदवतं आजकाल, निकाल देत नाही. म्हणजे सुप्रीम कोर्टने काय सांगितलं या केसमध्ये की बा नाही तुम्ही असं करा वगैरे वगैरे, पण निकाल नाही दिला की नाही. त्यांनी त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्युशनल संस्था सेपरेशन ऑफ पॉवर वगैरे केलं आणि तेच इलेक्टोरल बॉन्डमध्ये झालं. इलेक्टोरल बॉन्डमध्ये कारवाई सुप्रीम कोर्टने पुढे काय सांगितली, इलेक्टोरल बॉन्ड अवैध आहेत हे ठीक आहे, पण आता घेतले त्याचं काय करायचं. तर हे इनकॉन्क्लुसिव्हनेस जो सुप्रीम कोर्टचा आहे तो आम्हाला राजकीय दबावाखाली का असं वाटावं इतकी ती परिस्थिती आहे. आणि निवडणूक आयोग तर पूर्णपणे मोदी शहा यांचा खाजगी नोकर झाल्यासारखं वागतो. आम्ही दर सभांमध्ये हे बोलतो, तुम्हाला सिम्बॉल ठरवण्याचे अधिकार आहे का पक्ष ठरवण्याचा, याच्यापेक्षाही त्यांनी अजून काय उल्लंघन करायचं. तर आता प्रश्न असा आहे की मोदी पूर्णपणे हेड स्पीचवर आहे. मोदींचा संपूर्ण पायाखालची वाळू सरकल्यासारखी भाषा आहे. आणि मग ते काय मंगळसूत्रच काय, अमुक काय, मुसलमानांनाच काय रिझर्वेशन देतील वगैरे वगैरे. पण मुद्दा त्याच्या पुढचा असा की एकही यंत्रणेत हिंमत नाही, ना निवडणूक आयोगामध्ये ती हिंमत आहे ना दुसऱ्या कोणत्या यंत्रणेत हिंमत आहे की ते याला अटकाव करतील. हा खरा मुद्दा आहे असं मला. इंडिया आघाडीने मोड बांधली भाजप विरुद्ध असेल किंवा मोदी विरुद्धची मोड बांधली एकत्रित, पण विरोधकांकडून सातत्याने हीच टीका केली जाते की इंडिया आघाडीकडे पंतप्रधानसाठी जो चेहरा पाहिजे तो चेहरा नाही, म्हणजे मोदींना पर्याय नाही कुठला. भारत मोदीजी जन्मले याच्या आधीपासून भारताचं पंतप्रधानपद एकही दिवस रिकामा राहिले. हा नॅरेटिव्ह नीट लक्षात घ्या काय आहे. हा नॅरेटिव्ह असा आहे की जशी काही अध्यक्षीय पदाची निवडणूक आहे, बराक ओबामा विरुद्ध मिशेल काय कोणी असेल ते, अशी जशी काही निवडणूक आहे असा हा नॅरेटिव्ह यांनी तयार केला की तुमच्याकडे कोणी तुमच्याकडे कोणी. भारताची लोकशाही संसदीय लोकशाही आहे ज्याच्यामध्ये आपण फक्त चांगला लोकप्रतिनिधी निवडून द्यायचा. भारतीय लोक पंतप्रधान निवडत नाही, भारतीय लोक खासदार निवडतात आणि ते निवडून आलेले खासदार पंतप्रधान निवडतात. तर ही संसदीय लोकशाही त्यांनी मुद्दाम बाजूला ठेवली आणि आज कोण आहे तुमच्यासमोर, आज कोण आहे अशी परिस्थिती. ही परिस्थिती नेहरूनंतर पण होती. त्याच्यातून लाल बहादूर शास्त्रींचा उदय झाला. शास्त्रीजी गेल्यावर देशभर चर्चा होती की पुढे कोण, इंदिरा गांधी आला, त्यांच्यानंतर राजीव गांधी आले, देवेगौडा सुद्धा आले, इंद्रकुमार गुजराल सुद्धा आले. तर जेव्हा हा अरोगन्स ऑफ पॉवर आहे एक प्रकारे, मोदीशिवाय कोण आहे हे म्हणणं हा अरोगन्स आहे. म्हणजे 140 कोटी मधला एक माणूस फक्त सुज्ञेन बाकीचे वेळ आहेत असं हे ठरवणं आहे. नंबर 1. दुसरी गोष्ट, डेमोक्रेसी ही कोणतीही व्यक्तिनिष्ठ असू शकत नाही. बाबासाहेबांनी स्वतः सांगितलं की ज्या दिवशी व्यक्तिनिष्ठ होईल ही लोकशाही त्या दिवशीचं अधःपतन. ती व्यक्तीशी कशी काय निष्ठा राखू शकते. तर ही व्यक्ती हे त्यांनी मुद्दाम तयार केली नॅरेटिव्ह आणि असे नॅरेटिव्ह तयार करून जिंकण्याचा प्रयत्न ते करतायत. परंतु लोक सुज्ञ आहेत असं मला वाटतं आणि हे काही फार दिवस चालत ते म्हणतात की इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट संपली आहे. काल मोदींनी सांगितलं. मोदी काय मंगळसूत्र पण म्हणतात. कोणाचं मंगळसूत्र गेलं इथं, आम्ही पण हिंदू, आमच्या पण सगळ्यांचे बाय, आमचं कोणाचं. आमचं म्हणणं आहे की त्यांनी जी गॅरंटी भारताला दिली ना त्याचीच एक्सपायरी डेट आता झालेली आहे, त्यामुळे त्यांना काढून टाकलं पाहिजे. त्यांनी आपणच सांगत नाही, त्यांची स्वतःची बायको पण सांगते की या माणसाने मलाच गॅरंटी दिली होती यांनी काही पाळली नाही, तर इतरांसोबतची गॅरंटी काय पाळणार. त्यामुळे मला असं वाटतं की मोदी हे बेताल वक्तव्य करण्याचे बादशाह आहे आणि तशा प्रकारचे पंतप्रधान मिळणं आपलं दुर्दैव आहे. राज्यशास्त्रामध्ये जे तत्व सांगण्यात येते की जी नागरिकांची लायकी असेल त्यानुसार त्यांना नेते मिळतात. त्या दृष्टीने आपण जर पाहिलं तर आपली लायकी एवढी घसरलेली आहे नागरिक म्हणून असं मला वाटत नाही. लोक काही त्या झुंडीच्या प्रभावाखाली आले असतील, पण लोक सुधारणा करत आहेत. जी सुधारणा त्यांनी इंदिरा गांधीच्या काळामध्ये आणीबाणी लावली तेव्हाही केली होती, ती सुधारणा आता मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि यांना भुईसपाट राजकारणातून व्हावं लागेल असं. डोक्यात हिंसा असते. हे बघा, गिरीश महाजन जर पिस्तूल लटकून येतात, मी पहिला होतो त्यांना विरोध करणार.
मी गिरीश महाजनांना पहिल्यांदा मी सांगितलं राळेगण सिद्धीमध्ये की पिस्तूल लटकून नाही यायचं, इथे गांधीजींची हे आहे जागा, पिस्तूल लटकून नाही यायचं. तर ही जी यांची प्रवृत्ती आहे ना, ती यांची प्रवृत्तीच हिंसकी मुळात हा खरा प्रश्न आहे. बाकी पक्ष होते लोकशाही, काँग्रेस मुक्त भारत ही काय घोषणा आहे? काँग्रेसकडे प्रचंड बहुमत होतं, लगेच आलो. राजीव गांधींकडे होतं, तेव्हा ते भाजप मुक्त भारत, कम्युनिस्ट भारत असं नाही म्हणतात. तर डोक्यात हिंसा असणे ही भारतीय जनता पक्षाचा हा मुख्य मुद्दा आहे आणि त्या हिंसेतून ते डोक्यातल्या हिंसेतून त्या गोष्टी करतात. शिवसेनेचं जे गीत आहे मला गिरीश महाजनांवर जास्त प्रश्न एक्सपेक्टेड होते, कोणी ते विचारत नाही. सर तुमच्याकडे प्रश्न आहे की केविनेच्या महामुलाखतीमध्ये नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेंबद्दलचं वक्तव्य केलं होतं. ते म्हटले होते की ते आजारपण असताना वेळोवेळी मी त्यांची विचारपूस करत होतो आणि त्यांच्या अडचणीमध्ये जर कोणी मदत करणारा पहिला व्यक्ती असेल तो मी असेल. हे त्यांचं वक्तव्य असं कुठतरी वाटतं का तुम्हाला की देशातल्या लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठीचे वक्तव्य असं? नाही, देशातल्या लोकांची सहानुभूती नरेंद्र मोदींनी काही केलं तरी आता त्यांना मिळणार नाही. पण हे वक्तव्य याच्यासाठी आहे, याचं दिशादर्शक आहे की नरेंद्र मोदी हे आता निवडणूक हरत आहेत, त्यामुळे त्यांना एक कोणीतरी ताकदवान असलेली पार्टी आपल्यासोबत पाहिजे आहे आणि उद्धव ठाकरे त्या दृष्टीने त्यांच्या जवळचे आहेत, कारण की त्यांच्यासोबत त्यांची युती अनेक वर्षाची होती. म्हणून ते आता त्यांना खुश करण्यासाठी अशा प्रकारचे वक्तव्य करतात असं मला वाटतं. उद्धव ठाकरेंसाठी त्यांनी काही वेगळी खिडकी उघडी ठेवली असं वाटतं का तुम्हाला? खिडकी ठेवली असेल काही, पण उद्धव साहेबांनी सांगितलं दारं पण उघडे केली तरी मी आता जात नाही. विशेष त्यामुळे म्हणजे त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे सोडून इतर सगळ्यांना खूप हार्ड टार्गेट केलं जातं, उद्धव ठाकरेंना टार्गेट केलं जात नाही. कन्फ्युजन करतात ते. बाकी उद्धव ठाकरे फॉर्मेट होतात. आणि उद्धव ठाकरेंकडून पण म्हणजे त्या प्रमाणामध्ये असं एकदम फुल्ली टार्गेट केलं जात नाही. नाही, उद्धव ठाकरे तर फुलं टार्गेट करतात त्यांना. म्हणजे आम्हाला तसं ज्या क्षणी वाटेल त्या क्षणी आम्ही त्यांना पण विरोध करू, पण तसं नाही आहे, कारण की त्यांनी त्यांची भूमिका ठरवलेली आहे. आणि काल आम्ही दोघं ऑब्झर्व करत होतो, पहिल्यांदा आम्ही अशा जाहीर सभेत एखाद्या राजकीय मंचाच्या आलो होतो, तर तिथे आंबेडकरांची प्रतिमा असणं हे आम्हाला फार महत्त्वाचं वाटतं शिवसेनेच्या डायसवर. आणि त्याच्यासोबतच प्रबोधनकार ठाकरेंचा फोटो असणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसोबत अशा सगळ्या लोकांचे फोटो शिवसेनेच्या मंचावर असणं, याच्यातून त्यांची विचारधारा ही किती लोकशाहीप्रती आता सजग झालेली आहे हे दिसते. आणि त्याचा परिचय उद्धव ठाकरेंच्या प्रत्येक वागणुकीतून, वक्तव्यातून येतो आहे. आणि त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात कुठे नाटकीपणा नाही हे सुद्धा महाराष्ट्रातल्या लोकांनी जाणून घेतलं आहे. त्यामुळे केवळ उद्धव ठाकरेंना सहानुभूतीच्या आधारे मतं मिळणार आहेत असं नाही, तर त्यांनी जी भूमिका लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत सजग आणि व्यवस्थित घेतलेली आहे त्याचा लोक आदर करताना दिसतात. सर, शिवसेनेच्या गीतात भवानी हा शब्द होता, निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली. दुसरीकडे मात्र गांधीनगरमध्ये काल प्रभू श्रीरामांचं कटआउट लावून बुथच्या बाहेर कटआउट लावण्यात आले होते, पण निवडणूक आयोग तक्रार करूनही काही ॲक्शन घेतली. निवडणूक आयोग हा निष्पक्षपणे काही वागत नाही, ती एक पाळीव यंत्रणा झालेली आहे. आणि त्यामुळे निवडणूक आयोगावर कोणाला नेमायचं याच्याबद्दल जो काही संघर्ष झाला तो आपण पाहिला. CBIचं प्रमुख कोणाला करायचं, त्यांना एक्सटेन्शन द्यायचं का, याच्याबद्दलचा संघर्ष आपण पाहिला. कारण या यंत्रणा आपल्या हातात असल्या पाहिजे असं यांना वाटतं. भवानीच्या शब्दाबद्दल मला असं वाटते की आपल्या परंपरागत धर्म संस्कृतीमध्ये महाराष्ट्र धर्म म्हणून जे काही आपण स्वीकारलं आहे त्याच्यामध्ये भवानी मातेचा उल्लेख असणं हे काही जातीय असं त्या अर्थाने नाही. ते सहजपणे धर्म पाळणारे सगळेच लोक तशा पद्धतीने म्हणायचे. त्यामुळे त्याच्यामध्ये ती राजकीय आक्रमकता नाही. आणि म्हणून तो शब्द त्या गीतामध्ये असेल तर त्याला तशा प्रकारचा रंग देणं बरोबर नाही असं मला वाटते. परंतु अशा कोणत्याच गोष्टींवर कोणीच मत मागू नये असं सुद्धा माझं स्पष्ट मत आहे. शिवसेनेच्या व्यासपीठावरती काल तुम्हाला पाहायला मिळालं, म्हणजे कशा अर्थाने बघायचं तुमच्या? नाही, त्याच्यातून राजकीय अर्थ काही काढायचा नाही. याच्यामध्ये एवढंच होतं की निर्भय बनव मागच्या 29 एप्रिलला पहिली सभा झाली, 1 वर्ष होऊन गेलं. आणि त्यामध्ये आम्ही एवढंच म्हणत होतो की लोकशाही आणि संविधानाला निर्माण झालेला खतरा, म्हणजे मी कालचा परवाचा तुम्ही लोकसत्तेचा माझा लेख वाचला असेल तर स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता आणि दुसरी जी तत्व आहेत म्हणजे समाजवाद, धर्मनिरपेक्ष, त्या सगळ्या लिहिले आम्ही की त्या प्रत्येकाची पायमल्ली चाललेली आहे. आणि त्या याच्यातून आम्ही निघालो. आमची आत्ताची भूमिका स्पष्ट अशी की जे मोदी शहाच्या विरोधात, आता आम्ही काँग्रेसच्या व्यासपीठावरही गेलो, 2दा गेलो, लोणावळा आणि मुंबईला, राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर शिर्डीला गेलो आणि शिवसेनेच्या गेलो आणि अजूनही आम आदमी पार्टीच्या व्यासपीठावर गेलो. तर जे आता विरोधात आहेत, इंडिया आघाडी म्हणून जे एकत्र आहेत, त्या सगळ्यांच्या आम्ही सोबत, ही आमची ओपन भूमिका आहे. त्याचा राजकीय अर्थ काही नाही. याचा अर्थ लगेच आम्ही शिवसेनेत जाऊ, लगेच आम्ही वगैरे असं नाही. निर्भय बनव ही लोकांच्यासाठी चालणारी चळवळ पुढच्याही काळात तिची गरज भासणार. कारण असं गृहीत धरा की सत्तांतर झालं आणि काँग्रेस आणि इंडिया आघाडी सत्तेवर आली तरी लोकांचे प्रश्न संपतील असं नाही. आम्ही त्यांच्या विरुद्ध लढलेलो आहे त्यांची सत्ता असताना.
त्यामुळे निर्भय बनवण्याची भूमिका ही वॉचडॉग म्हणून सरकारवर निरीक्षण ठेवणारी, सरकारचं एक ऑब्झर्वेशन करून सरकारला जागेवर ठेवणारी संस्था, लोकांची संस्था, असं तिचं स्वरूप असावं असं मला वाटतं. राजकीय सदस्य सर, काल तुम्ही भाषणामध्ये म्हटलं होतं की गिरीश महाजन लीडर नाही, मॅनेजर येतात. मध्ये गिरीश महाजनांचं हे वैशिष्ट्य आहे. सगळ्या आंदोलनांमध्ये ते पैसा पेरतात, माणसांची फोडाफोडी करतात. देवेंद्र फडणवीस एका चॅनलनी चर्चा चालू ठेवतात आणि दुसऱ्या चॅनलनी ते वेगळ्या चर्चा करतात. हा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे दिल्लीमध्ये. मी आणि राजेंद्र सिंह जलतज्ञ यांनी आम्ही गिरीश महाजनांचा अनुभव घेतलेला आहे. जेव्हा एखाद्या सरकारचं धोरण हे आंदोलन बंद करणं असतं ना, तेव्हा ते आंदोलन चिरडणं हे नसतं. त्या आंदोलनातले प्रश्न सोडवायचे असतात. ते सामंजस्याने चर्चेने सुटतात. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांना ही प्रोसेस कळते. ती डेमोक्रॅटिक प्रोसेस फडणवीस आणि महाजन दोघांनाही कळत नाही. आणि जसं काय आंदोलन करणारा आपला शत्रू आहे, म्हणजे तुम्ही जरांगे पाटलांच्या बाबतीत पाहिलं, सगळ्याच आंदोलनांच्या बाबतीत ते आंदोलन करणाराच आपला शत्रू आहे असं ते म्हणतात. आंदोलन करणारे करेक्टिव्ह ऍक्शनकडे तुम्हाला नेत असतात. ते सरकारच्या चुकीला आंदोलनातून करेक्टिव्ह ऍक्शन असते, करेक्शनकडे नेत असतात. ती यांची पाहण्याची भूमिका आहे. आणि म्हणून गिरीश महाजनांचं मी राळेगण सिद्धी, मी पण हे बोललो की राळेगण सिद्धीमध्ये यांनी काय केलं ते मी पाहिलं. अण्णांना मॅनेज करणं असं शक्य नाही. अण्णा त्या पुढे आहे. अण्णांच्या बाबतीत मला असं नाही वाटत की अण्णा मॅनेज वगैरे, पण अण्णांच्या विचारांमध्ये बदल घडून आणणे वेगवेगळ्या लोकांना समोर, असं त्यांना म्हणायचं असावं. ते सांगणे आणि ती माणसं पेरणे, जी माणसं अधिकृतरित्या चर्चेत आहेत त्यांना चर्चेत गुंतवून ठेवणे आणि वेगळी माणसं पेरून आंदोलनं फोडणे. आणि हे शेतकरी आंदोलनाबाबत सुद्धा झालं होतं. आरक्षणाबद्दल पण झालं. रात्रीतून जयाजी सूर्यवंशींना त्यांनी आपण ते पाहिलं सगळं. त्यामुळे ती त्यांची पद्धत आहे, ती चुकीची असं आमचं म्हणणं आहे. समोर या, चर्चा करा. आंदोलनी शेवटी 4-10 मुद्द्यांवर गांधी आंदोलन करायचे, 8 मुद्द्यात पुढे न्यायचे, 2 सोडून द्यायचे, असंच असतं ते. ते निगोशिएशनच असते. पण ती निगोशिएशन ती यांना मान्य नाही, कारण यांच्या डोक्यात हुकुमशाही आहे. मुळात डोक्यातच हुकुमशाही असल्यामुळे हा मुद्दा आहे. सर, सुरतला जे झालं, त्यांची ओळख संकटमोचक म्हणून झाली की प्रत्येक ठिकाणी जाऊन संकटमोचक म्हणजे एवढंच की तिथे जा तुम्ही, त्या आंदोलनातले कच्चे दुवे हेरा, त्यातली काही माणसं जर फुटणारी असेल तर फोडा, त्यांना मॅनेज करा. आणि ते म्हणून संकटमोचक म्हणजे आंदोलन संपवा. संकटमोचक यांचा अर्थ जो आहे तो आंदोलन त्यांच्याशी चर्चा करा, त्यांना ठरवा, काय मुद्दे असतील ते 2 मान्य करा, 2 नसतील तर सांगा, आणि पारदर्शकपणे ते संपवा. असं नाही हे काय करायचं की उठायचं की देवेंद्र फडणवीसांनी अण्णांच्यावर पत्रकार परिषद घेतली होती, तुम्हाला माहिती असेल, मी तेव्हाही त्याचा विरोध केला होता की त्याचं काही एक कारण नव्हतं. पण यांचा जो भारतीय जनता पक्षाची जी सायकोलॉजी आहे, ती आंदोलन करणारा आमचा शत्रू, आमच्या विरोधात बोलणारा आमचा शत्रू, यांना विरोध केली ही कल्पना लोकशाहीत मान्य नाही. लोकशाहीत संसदेत विरोधक असतात आणि ते विरोध हे नाही मान्य. यांना शत्रुत्वाची भावना असते. एक तर तुम्ही आमच्या आहात, नाही तर तुम्ही आमचे शत्रू आहात, ही जी हिटलरची जी होती भावना, ती यांच्यामध्ये हा खराब होता. दुसरे महाराष्ट्रातले अनेक वाळू माफिया जे आहेत त्यांच्याबद्दल यांनी, गिरीश महाजन यांनी काय भूमिका घेतलेली आहे हे तुम्ही तपासा ना, तुम्ही पत्रकार म्हणून. त्यांनी कोणाकोणाचे वाळूचे ठेके प्रिझर्व करण्यासाठी मदत केली, कोणाकोणाला सांगितलं, दिल्लीपर्यंत काय केले तुम्ही शोधा, तुम्हाला सापडेल. त्यामुळे ते मॅनेजर आहेत, ते लीडर नाही आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. संकटमोचक ही हनुमानाची भूमिका जी आहे ती सकारात्मक आहे. यांनी स्वतःला संकटमोचक म्हणून जे लावून घेतलेलं आहे की राजकीय संकल्पना नकारात्मक स्वरूपाची आहे, भ्रष्टाचारावर आधारित जर काही मांडवली करत असतील त्याला संकटमोचक वगैरे असं चांगलं नाव देऊन त्याला आम्ही काही माफ करू शकत नाही. ते चुकीचंच आहे असं आमचं स्पष्ट मत आहे. सर, सुरतला जे घडलं, एकाच वेळी सगळ्या उमेदवारांनी माघार घेतली आणि भाजपाचा उमेदवार जो आहे तो बिनविरोध निवडून आला. वास्तविक बघता नोटा हे एक जे ऑप्शन आहे, हे असताना देखील कायदेशीरदृष्ट्या अशा प्रकारे ही घटना घडणं, म्हणजे कायदेतज्ञ म्हणून कसं बघता? मला वाटतं एक कायदेशीर नवीन प्रश्न किंवा पेचं प्रसंग म्हणून याच्याकडे पाहायला पाहिजे. काही लोक सर्वोच्च न्यायालयात आणि गुजरातच्या उच्च न्यायालयात सुद्धा जाणार आहेत. काही जणांनी फाईल केलेला आहे केसेस. याच्यावर नक्कीच निर्णय घेईल, कारण की नोटाला आता सध्या काही काउंटिंग त्याचं होत नसेल, म्हणजे त्याचा मतांवर परिणाम होत नसला जिंकणाऱ्याच्या, तरीसुद्धा काउंटिंग होते आणि मतं देण्याची आपल्याला प्रक्रिया म्हणून ती उपलब्ध आहे. तिथे बटन आहे त्याचं. अशा वेळेस एकही उमेदवार असेल, फक्त एकटाच उमेदवार असेल तरी तो सुद्धा लायक नाही हे म्हणण्याचा अधिकार नागरिकांचा काढून घेणं हे चुकीचं आहे. त्यामुळे मला असं वाटते की त्याच्याबद्दलचा एक निर्णय स्पष्टता म्हणून आला पाहिजे. नाहीतर मग ही निवडणूक जी दलाल नावाच्या माणसाची झालेली आहे, तिथे त्यांचं नावच दलाल आहे, तर त्यांची जी दलाल नावाच्या माणसाची निवड झाली आहे ती बेकायदेशीर ठरू शकते. अर्थात सर्वोच्च न्यायालय याच्याबद्दल काय ठरवेल ते माहीत नाही, कारण की नोटाला कायदेशीर व्हॅल्यू अजून दिलेली नाही. फक्त तो एक आपल्याला प्रक्रियेचा भाग म्हणून दिलेला आहे. तर तो सुद्धा मुद्दा एक वायडर डिस्कशनचा असेल कोर्टामध्ये की याला आता व्हॅल्यू काय द्यायची, कारण लोकांचं असं म्हणणं आहे अनेकांचं की त्याला
किंमत दिली पाहिजे आणि जर त्या मतांची व्हॅल्यू तुम्ही ठरली तर जो निवडणुकीचा निकाल आहे त्याच्यावर परिणाम करणारा तो घटक असला पाहिजे असं सुद्धा लोक